हॅलो, नमस्ते. आज आपण 42 मापाची पेपर कटिंग कटोरीमध्ये कटिंग करणार आहे. तर बघा, आता आपण पहिले माप टाकून घेऊ. जे आहे पूर्ण उंची आपल्याला हे तयार 14.5चं पाहिजे. तर आपण 15.5 हे निशाण लावू. हे बघा, या साईडने ही 15.5 आणि हे जे कमरेची रेष आहे याच्यावर आपण सरळ रेष ओढून घेऊ. आणि या साईडने आपलं शोल्डर आहे. तर शोल्डर मी 5.5चं घेणार, कारण आपल्या पाठीमागचा गळा खोल आहे आणि गळा रुंदी 2.5 आणि हे मुंडा खोली 6.5 आणि आपलं बघा हे छातीचं माप 10.5ची घडी. हे बघा 10.5ची घडी आणि त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन आणि इथून 1.5 इंच आणि इथून 1.5 इंच आपले हे मुंडा खोलीचे आकार आहे. हा आधी उंच भाग आणि हा खोल भाग मधला भाग आहे तो. आणि कमर आपल्याला हे 9, आपले 36 आहे. 36चं 9 चौथा भाग आणि 1 इंच कमर टक्स आणि 1.5 इंच मार्जिन. बघा, हे आपण असे सरळ जोडून घेऊ. आपली ही 1.5 इंचाचं मार्जिनच्या रेषा आहे. हे बघा, समोरचा गळा मी हा 6.5 घेतला आहे. म्हणजे तयार 6चा येईल तो. अर्धा इंच फिटिंगमध्ये जाईल वरच्या साईडने आणि हा गोल आकार द्यायचा. तुम्हाला जे आवडीनुसार डिझाईनचंही देऊ शकता. हे बघा, आपली योगपट्टी ही 3 इंचाची घेतलेली आहे आणि या साईडने 2.5. हे अर्ध्यापर्यंत आपण सरळ रेष ओढून घ्यायची, नंतर याला आकार द्यायचा. हे बघा, ही आपली योगपट्टी आहे. याला कपड्यावर आपण अर्धा इंच वाढून घेऊ. आता कटोरी आपल्याला 6.5ची पाहिजे आणि त्या साईडने 2.5 आणि ही 1 हे असं पॉईंट देऊन घ्यायचा आणि कटोरीचा आकार द्यायचा. हे बघा, आपली ही अशी कटोरी आहे 42 मापाची. हिला आपण वेगळ्या पेपरवर वाढून घेऊ. हे बघा, आता कटिंग करून घेऊ. यामध्ये आपला पाठीमागचा भागही निघतो आपण जर जॉईंट पेपर घेतला तर. हे बघा, हे मधल्या सेंटरमधून कटिंग करून घेऊ आपण. हे बघा, यामध्ये आपले 2 भाग निघतात, एक पाठीमागचा भाग आणि एक समोरचा भाग. आता आपण ही योगपट्टी ही कटिंग करून घेऊ. जेव्हा आपण कपड्यावर टाकू त्यानुसार आपण अर्धा इंच वाढून घेऊ. आणि आपला समोरचा भाग, समोरचा गळा आपला आणि हा खोल भाग. आणि आपली ही कटोरी आहे, हिला आपल्याला पेपरवर वाढून घ्यायची आहे. हे बघा, आता आपलं एवढं कटिंग तयार झालेलं आहे. आणि हा पाठीमागचा गळा आपण हा 10.5 घेतलेला आहे, म्हणजे तयार 10चा येईल. या साईडने 3 इंच आणि वरच्या साईडने 2.5 इंच हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा आणि यामध्ये गोल आकार द्यायचा. आपल्याला डिझाईनचा तयार करायचा असेल तर डिझाईनचाही आकार देऊ शकतो. आता आपण ही कटिंग करून घेऊ. हे बघा, आपला पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग आपला हा तयार झालेला आहे. आता आपण कटोरी वाढून घेऊ. बघा, जे आपलं ते कटोरीचं जे मधल्या साईडचं जे तुकडं निघतं ते सेम आपण ह्या पेपरवर आखून घेऊ. आणि मध्य सेंटरमध्ये पॉईंट तयार करायचा आणि या साईडने 1.5 इंच आणि या साईडने 1.5 इंच ही आपली वाढीव कटोरी आहे आणि इथेही 1.5 इंच. आता हे सगळे पॉईंट जोडून घ्यायचे. जे आपली कटोरी तयार होईल. आपली ही वाढीव कटोरी आहे आणि गळ्या साईडने आपल्याला अर्धा इंच या 1.5 इंच आपल्या मार्जिननुसार हे जोडून घ्यायचं आणि इथून असा हा गोल आकार द्यायचा. बघा, ही आपली कटोरी तयार झालेली आहे. ही आपली 42 मापाची कटोरी आहे. अशा प्रकारे तुम्ही कटोरी वाढवू शकता. कोणत्याही प्रकारचं पॅटर्न असो,
आपण अशी कटोरी वाढवायची. जे छोटं माप असलं तिथे 1 किंवा 1.25 इंच घ्यायचं आणि मोठ्या मापाला 1.5 इंचाने वाढवायचं. अशा प्रकारे तुम्ही कटोरी करून बघा, नक्की छान येईल. हे बघा आपली 42 मापाची कटोरी आहे आणि आपलं एवढं कटिंग तयार झालेलं आहे. आता आपली बाही आलेली आहे, तर आपण बाहीची कटिंग करू. बघा आपली बाही आहे 10 इंचाची, तर आपण त्यामध्ये 1 इंच घेतला म्हणजे उंचीमध्ये 11 इंच आणि दंड घेरा आपला 6.5 आणि 1.5 इंच मार्जिन. आणि आपली जी घडी आहे ती 10ची घडी घेतलेली आहे आणि आपला कॅप हाईट 3.5 घेतलेला आहे आणि आतमध्ये 1.5 आणि आपण हा आकार देऊन घेतलेला आहे. हे बघा 1.5 इंच मार्जिन आणि इथून आपण 3.5 घेतलेला आहे आणि बाहीचे आपण आकार दिलेले आहे. तर अशा प्रकारे आपली ही लांब बाहीचे माप टाकून आपण ही कटिंग करून घेऊ. याच्या आधी मी लांब बाहीची कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ टाकलेले आहे, ते नक्की बघून घ्या. हे बघा आपला फ्रंटचा भाग अशा प्रकारे आपण हा कट करून घ्यायचा. हे बघा आपली 42 मापाची पेपर कटिंग तयार झालेली आहे.